तुम्ही जर कुठे ट्रिप प्लॅन करणार असेल 5 ते 6 दिवसासाठी तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्ती महत्त्वाचा आहे। नंतर हा आहे दलिया, तर हा सुद्धा तुपामध्ये बारीक करून घेतला आहे। त्यानंतर इथे नाचणी जी आहे ती छान धुवून वाळवून घेतली, त्यानंतर तुपात भाजून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स ॲड करणार आहे। फूडपासून तर कपड्यापर्यंत तिला पूर्ण मी दुबईला काय नेते आहे हे सगळं काही तुमच्याशी शेअर करणार आहे। तर हे सगळे भरायला ना मी झिपलॉक पॅकेटच घेणार आहे, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये काय सगळे डबे वगैरे नेणं म्हणजे जागा खूप जास्ती जाईल। तुम्ही याप्रमाणे चेकलिस्ट बनवू शकता जर तुम्हाला कुठे ट्रॅव्हलला जायचं असेल। तुम्ही म्हणाल की किचनचा ॲक्सेस कसं काय आणि कुठे बनवून देणार, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असणार आहे, पण त्याची पण सोय केलेली आहे। अनाया 1 वर्षाची झाली तेव्हापासून ना अशी जी निप्पल आहे ती आम्ही चेंज केलेली आहे। या निप्पलला 3 होल्स आहेत। ही घेतलेली आहे ही फीडिंग बॉटल, ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तर हे एक बाइंडर घेतलेला आहे मी। त्यानंतर ही ऑनडेम, ही पण मळकीची म्हणजे उलटीचीच औषध आहे। क्यूट कॅप मी रिसेंटली तिच्यासाठी घेतली होती। आता सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात शेवटी सांगते। हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ खूप छान महत्त्वाचा आहे, सगळ्यांसाठी खूप जास्त हेल्पफुल आहे। तो म्हणजे आम्ही लवकरच ट्रॅव्हल करणार आहोत। फायनली आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगते आम्ही चाललेलो आहे एका इंटरनॅशनल ट्रिपवर आणि तेही दुबईला। तर त्यासाठी आता सगळी प्लॅनिंग आणि पॅकिंग वगैरे सुरू झालेली आहे। तर पॅकिंगची सुरुवात अनायापासूनच करते, कारण तिचं फूड, तिच्या सगळ्या गोष्टी खूप जास्ती महत्त्वाच्या आहे आणि आम्ही ऑलमोस्ट 6 दिवसासाठी चाललेलो आहे। तर 6 दिवस तिला रोज काय द्यायचं, तिचा शेड्यूल कसा असेल, काय काय गोष्टी मला आवर्जून कॅरी करायच्या आहे, हे सगळं काही मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। फ्रॉम प्रिपरेशन टू एंड बॅकपॅकपर्यंत सगळं काही तुमच्याशी शेअर करणार आहे। तिच्यासाठी A to Z कपडे काय घेतले, आणखी काय काय गोष्टी मी पॅक केला। आजच्या व्हिडिओमध्ये तिच्यासाठी 6 दिवसासाठी लागणारं फूड कसं मी मॅनेज करणार आहे, काय काय मी घरातून पॅकिंग करून घेऊन जात आहे, रेडी करून घेऊन जात आहे, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अनाया आता 1 वर्षाची आहे। तुमचं बाळ जर 10 महिन्याचं असेल किंवा 15, 16, 17, 18 महिन्याचं असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला खूप कामाचा आहे। तुम्ही असंच सगळं प्रिपेअर करून घेऊन जाऊ शकता, जे सगळं मी अनायासाठी घेऊन जाणार आहे। आणि तिथे गेल्यानंतर परत मी माझे व्लॉग्स शेअर करणारच आहे की दिवसभर अनायासोबत आम्ही आमची ट्रिप कशी एन्जॉय करतो, प्लस अनायाला कधी काय खायला देते। तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करते आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर मी आता ना सगळ्यात पहिले सुरुवात करणार आहे सॅरेलॅकच्या प्रिपरेशनपासून। तर मी तिथे सॅरेलॅक घेऊन जाणार आहे। आता अनायाचे सगळे सॅरेलॅक्स संपलेले आहेत, तर मी आता तिला घरात सॅरेलॅक्स पण खूप कमी देते, कारण बाकी सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहे द्यायला। देते कधी कधी, पण खूप कमी देते। बाकी सगळ्यामध्ये आपलं नॉर्मल रोजचं जे जेवण असतं त्या सगळ्या गोष्टी जास्त त्याला द्यायला सुरुवात केलेली आहे मी आता, त्यामुळे सॅरेलॅक्सचं प्रमाण कमी झालं आहे। पण आता आम्ही जेव्हा बाहेर चाललेलो आहे त्यावेळी तिथे कसं आपलं घरातलं जेवण भेटणं थोडं कठीण आहे, पोळी भाजी, आणि बाहेरचं तर तिला नाही द्यायचं आहे। मग काय प्रिपरेशन, तर मग सॅरेलॅक सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे आणि त्यातही कुठले न्यायचे हे तुम्हाला पुढे दाखवते। सगळ्यात आधी मी इथे मूग डाळ खिचडीची प्रिपरेशन करणार आहे। त्यासाठी मी 1 कप तांदूळ घेतले आहे। तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता आणि त्याने सगळं मेजरमेंट घेऊ शकता। त्यानंतर अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे, म्हणजेच तुम्ही जितके तांदूळ घेतले आहे त्याच्याच अर्धी तुम्हाला मूग डाळ घ्यायची आहे। तुम्ही 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ असं पण करू शकता। आता हे 3 ते 4 पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे आणि मग ते बाजूला ठेवलं। त्यानंतर दुसरी प्रिपरेशन करायला घेतली ती म्हणजे नाचणीची। तर इथे मी नाचणी सत्व बनवणार आहे। त्यासाठी बाहेर पण पावडर मिळतं रेडीमेड, पण हे घरात बनवलेलं कधीही चांगलं। मग ही नाचणी मार्केटमधून आणली, छान स्वच्छ केली, याच्यात काही खडे वगैरे कचरा वगैरे असेल तो छान काढून घ्यायचा बाहेर। त्यानंतर एका बाउलमध्ये मी 2 कप नाचणी घेतलेली आहे। याचं काही प्रमाण नाही, तुम्हाला वाटेल तेवढी कमी जास्ती घेऊ शकता। त्यानंतर त्याच्या प्रमाणानुसार फक्त आपल्याला ड्रायफ्रूट्स कमी जास्ती करावे लागतील। तर इथे 2 कप नाचणी मी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता पाणी किती घाण झालं। आपल्याला हे 5 ते 6 वेळा छान वेगवेगळ्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे। मग त्यानंतर मी बनवणार आहे मिक्स डाळीचं सॅरेलॅक आणि त्यासाठी इथे घेतलेलं आहे एका छोट्या कपने ते 1/3 कपचं प्रमाण आहे। त्यांनी मी घेतलेलं आहे तांदूळ, त्याच प्रमाणाने मूग डाळ, त्याच प्रमाणाने उडद डाळ, त्याच प्रमाणाने चना डाळ, बाकी सगळ्या गोष्टी पण मी सेम प्रमाणातच घेतलेल्या आहे। तर ही आहे मसूरची डाळ, मग त्यानंतर तुरीची डाळ, मग त्यानंतर हा अख्खा मूग घेतलेला आहे। हा खूप जास्ती हेल्दी असतो, यामधनं खूप जास्ती प्रोटीन मिळतं, तर हे तुम्ही नक्कीच ॲड करा। त्यानंतर इथे घेतलेला
आहे साबुदाणा. याने टेस्टी बनते आणि बाळाला पचायला सोपं जातं साबुदाण्याने, म्हणून मी साबुदाणा पण टाकला. आता हे सुद्धा आपल्याला 4 ते 5 वेगवेगळं पाणी वापरून मस्त धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ करून घ्यायच्या सगळ्या गोष्टी आणि मगच त्या भाजायला घ्यायच्या किंवा वाळू टाकायच्या पहिले. तर हे सगळं धुवून घेतलं, 3 गोष्टी ज्या तुम्हाला मी दाखवल्या, आणि ते सगळं वेगवेगळं मी मस्त असं वाळायला टाकलेलं आहे. आता 3:30-4 वाजताय आणि त्यावेळी मी इथे हे वाळू घालायला टाकलेलं आहे. फॅन खाली ठेवलेला आहे मुद्दाम की लवकर वाळावं, आणि याला वाळायला फार वेळ लागत नाही. थोडं मोकळं वाळू घालायचं आणि कॉटनच्या कपड्यावर घालायचं. तर 3ही गोष्टी वेगवेगळ्या इथे वाळू घालून घेतल्या. आता या 3 गोष्टीच्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी मी रेडी करून घेणार आहे, आणि त्यासाठी गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आणि मी इथे भाजणार आहे मखाना. आता मखानाच्या 2 गोष्टी होणार आहे. एक म्हणजे पावडर पण बनवणार आहे, आणि अख्खा असाच मखाना खायला पण मुलांना आवडतो. तो हेल्दी पण असतो आणि कुठेही गेलं की इझिली ते द्यायला बरं पण पडतं. तर इथे छान मखाना क्रिस्पी होईपर्यंत आणि त्याचा थोडासा रंग पण चेंज होतो, तुम्ही बघू शकता, छान भाजून घ्यायचा. मखाना भाजून झाला की परत मग मी त्याच कढईमध्ये तूप टाकलं पुढची गोष्ट भाजून घेण्यासाठी. सगळ्या गोष्टी तुपातच भाजून घेणार आहे मी. आणि इकडे हा घेतलेला आहे दलिया. दलिया पण बाळांसाठी खूप जास्ती हेल्दी आहे, हाय फायबर फूड आहे. आपण त्यांच्या डाएटमध्ये दलिया नक्कीच ॲड केला पाहिजे आणि मी नेहमीच देत असते. तर आता ट्रॅव्हलिंगमध्ये तो कसा द्यायचा, तर इथे तुपात छान पहिले भाजून घेते. दलिया भाजायला आपल्याला 10 ते 12 मिनटं लागणार आहे. आपल्याला अंदाजा येत नाही की दलिया भाजला गेला की नाही, कारण त्याचा कलर वगैरे काही चेंज होत नाही फार. पण घडीचा काटा बघून आपण तो छान 10 ते 12 मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचा. आणि इथे बघा माझा दलिया भाजून रेडी झालेला आहे. आता परत त्याच कढईमध्ये मी तूप टाकते आणि रवा भाजून घेते. रव्याच्या खूप साऱ्या गोष्टी खूप इझिली बनवता येतात आणि मुलांना त्या आवडतातही, आणि त्या त्यांच्या पोटासाठी सुद्धा चांगल्या असतात. आता त्या कशा बनवायच्या आणि याचं मी काय काय बनवणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचं, हे तुम्हाला माझ्या ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील पुढच्या व्लॉग्समध्ये. आणि आता हा रवा मी थोडासा घेतला. सगळ्या गोष्टींची क्वांटिटी मी फार घेत नाही, कारण मल्टिपल गोष्टी आहेत. एवढं सगळं काही 6 दिवसासाठी लागणार नाही आहे. तर तुम्हाला जर एवढं नसेल करायचं, यापेक्षा कमी करायचं असेल तसं सुद्धा तुम्ही करू शकता. आणि हे सगळं बघा तूप टाकून मस्त भाजून घेतलं. आता रव्याचा रंग चेंज व्हायला 10 ते 15 मिनटं लागतात. तर मीडियम फ्लेम ठेवायची, गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर जळकट वास येतो आणि मुलं ते खाणार नाही. तर गॅसची फ्लेम मीडियम किंवा लोच ठेवा आणि त्याने हा रवा मस्त 10 ते 15 मिनटं भाजून घ्या. थोड्याच वेळात रव्याचा रंग चेंज होईल आणि तो मस्त खमंग भाजला जाईल. त्यानंतर इथे मी थोडंसं ड्रायफ्रूट पावडरसुद्धा बनवून घेणार आहे, म्हणजे कशातही टाकून द्यायला बरं पडतं. तर त्यासाठी सुद्धा मी थोडंसं तूप टाकलं. यासाठी फार तुपाचा वापर करायचा नाही, कारण ड्रायफ्रूटला ऑलरेडी ऑइल सुटतं. पण छान भाजून घेतलं की जास्त काळ टिकतं, म्हणून भाजून घ्यायचं तुपामध्ये. तर थोडंसं तूप टाकलं, थोडेसे पिस्ता टाकले, थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू, अशा 3च गोष्टी भाजणार आहे. कारण जास्ती मल्टिपल ड्रायफ्रूट्स पण बाळाला एकसोबत आपण देऊ शकत नाही, कारण त्यांच्या पोटाला त्रास होईल, त्यांना हेवी होईल. तर हे 3 ड्रायफ्रूट्स मी छान भाजून घेणार आहे. याला भाजायला फार वेळ लागत नाही, 5 मिनिटांच्या आतमध्ये हे मस्त भाजून रेडी होतात. नाहीतर जास्ती भाजले तर काजू जळल्यासारखा होतो. तर हे भाजून बाजूला करून ठेवलं. आतापर्यंत जेवढ्या गोष्टी मी भाजून घेतल्या त्या सगळ्या थंड व्हायला बाजूला ठेवल्या होत्या. आणि इथनं 4 ते 5 तासात माझी जी मूग डाळ आणि नाचणी वगैरे सगळं मी वाळायला टाकली होती ती सुद्धा मस्त वाळून रेडी होती. म्हटलं चला ते पण भाजून घेऊ, म्हणून इथे मी थोडंसं तूप टाकलं. आता तूप आताच टाकायचं कारण म्हणजे जेव्हा आपण घरात असतो तेव्हा आपण नंतर जेव्हा आपण बाळासाठी खिचडी शिजवू तेव्हा पण वरनं तूप टाकून देऊ शकतो. पण आता आपण ट्रॅव्हलमध्ये काही तूप घेऊन जाणार नाही आहे आणि तुपाने बाळाचं पचन चांगलं होतं, म्हणून त्यांच्या डाएटमध्ये तूप असलेलं कधीही बरं. तर म्हणून मी आताच ही खिचडी म्हणजेच मूग डाळ खिचडी तुपात भाजून घेते छान आणि मग बारीक करून घेऊन जाते ट्रॅव्हलिंगसाठी, म्हणजे तुपाचं प्रमाणसुद्धा त्यांच्या पोटात जाईल त्यांच्या जेवणा थ्रू. आता इथे हे डाळ तांदूळ छान भाजून घ्यायचे आहे. तांदूळ चांगला कडक येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे आणि तांदूळ कडक यायला कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागतात. आणि जेव्हा हे 70% भाजून होऊन जातं म्हणजेच 10 मिनटानंतर आपल्याला यामध्ये 1 चम्मच जिरं ॲड करायचं आहे. आपल्या घरातला पोहे खायचा चम्मच आहे तेवढं घ्यायचं जिरं आणि याच्यामध्ये ॲड करायचं. जिऱ्याने टेस्टही चांगली येते आणि पचनालाही सोपं पडतं, म्हणून जिरं घालायचंच मूग डाळ खिचडीमध्ये, मी तरी घालते.
आणि इथे जिरं घालून हे परत अजून 2 ते 4-5 मिनटं जे काही आपण भाजायचं आहे तेवढं भाजून घ्यायचं आणि मग हे सुद्धा थंड व्हायला मी बाजूला काढून ठेवलं. त्यानंतर इथे मी नाचणी भाजायला घेणार. त्यासाठी कढईमध्ये परत थोडंसं तूप टाकलं. फार तुपाचा वापर करायचा नाही आहे, 1 ते 1.5 चमचा तूप इनफ आहे. आणि मग इथे नाचणी जी वाळलेली आहे ती मस्त टाकून घेतली कढईमध्ये. आता तुपात याला भाजायला सुरुवात करायची. याला भाजायला फार वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनटामध्ये नाचणीचा रंग चेंज व्हायला लागतो. फार जास्ती डार्क होईपर्यंत भाजायची नाही, जळकट लागू शकते. म्हणून 5 ते 7 मिनटं घडीच्या काट्यावर तुम्ही ती भाजू शकता आणि तुम्हाला हळूहळू दिसेलच की नाचणीचा रंग चेंज होतो आहे. आणि 5 मिनटं झाल्यावर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आणि ते सुद्धा मग 3 ते 4 मिनटं परत भाजून घ्यायचे नाचणीसोबतच. पण मी विसरून गेली होती म्हणून मी नाचणी बाजूला काढून ठेवली आणि परत मग थोडंसं त्याच कढईमध्ये तूप टाकलं आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजायला घेतले. नाचणीमध्येच आपण ड्रायफ्रूट्स पण ॲड करून घेतले तर ते नाचणी सत्व आणखी जास्त हेल्दी होतं. बाळाच्या पोटात तेवढे ड्रायफ्रूट्स पण जातात, पण लक्षात ठेवायचं की ड्रायफ्रूट्सचं प्रमाण जास्ती व्हायला नको. मी 2 कप नाचणी घेतली होती, त्याच्यासाठी हार्डली 10 काजू आणि 10 बदाम इतकंच घेतलेलं आहे आणि ह्या 2च गोष्टी मी ॲड करणार आहे यामध्ये. तर हे सुद्धा 2 ते 3 मिनटं छान भाजून घेतलं तुपामध्ये आणि त्याच नाचणीमध्ये हे ॲड केलं. जेव्हा मी ग्राइंड करेल त्याच्यासोबत ग्राइंड करून घेईल. आता त्यानंतर जे सगळ्या डाळी मी मस्त धुवून वाळू टाकल्या होत्या ते सुद्धा छान वाळलेलं होतं आणि इथे म्हटलं तेही भाजून घ्यावं म्हणून कढईत थोडंसं तूप टाकलं आणि त्याला छान भाजून घेतलं. हे सगळं भाजण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतात. तर मी पूर्ण व्हिडिओमध्ये कुठली गोष्ट भाजायला किती वेळ लागणार आहे हे सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर घडीच्या काट्याने तुम्ही प्रत्येक गोष्ट तेवढ्या वेळ जर भाजून घेतली आणि माझ्या क्वांटिटीमध्ये जर तुम्ही बनवणार असेल ते परफेक्टली छान भाजल्या जाईल आणि जास्ती काळ टिकेल सुद्धा. तुपाचं प्रमाण सुद्धा मी सांगितलेलं आहे, तेवढंच तुम्ही वापरायला पाहिजे. आणि मग हे भाजून झालं की याच्यामध्ये 1-2 गोष्टी मी परत ॲड करणार आहे, ते म्हणजे जिरं आणि ओवा. त्याने टेस्टी बनतं. मी मागच्या खिचडीमध्ये ओवा मुद्दाम टाकला नाही, कारण आपण जनरली खिचडी जेव्हा खातो त्याच्यामध्ये ओवा यामध्ये खूप साऱ्या डाळी आहे, त्यामुळे पचनही हलकं झालं पाहिजे म्हणून थोडासा ओवा घातला की टेस्टही चांगली येते आणि पचन चांगलं होतं बाळाचं. म्हणून ओवा आणि जिरं 1-1 चम्मच टाकायचं आहे. ओवा थोडासा कमी टाकला तरीही चालेल 1 चम्मचपेक्षा. पोहे खायचा घरातला चम्मच असतो त्या चमच्याने टाकायचं आहे आणि ते टाकून परत मी 2 ते 4 मिनटं भाजून घेतलं. जेव्हा हे 10 मिनटं भाजून झालं होतं तेव्हा ह्या 2 गोष्टी टाकल्या आणि मग परत 3-4 मिनटं भाजलं म्हणजे पूर्ण ते 10 ते 15 मिनटं भाजलं जातं सगळं मिश्रण आणि हेही सुद्धा भाजून बाजूला काढून ठेवलं थंड होण्यासाठी. तर फायनली माझं भाजून सगळं रेडी झालेलं आहे आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता. मी एकदम थकून गेली. 2 ते 3 तास लागलेले आहेत सगळ्या गोष्टी ह्या रेडी करायला आणि ते 2-3 तास मी मोठी पकडत आहे. तसं मी 4 वाजतापासून सुरुवात केलेली होती, आता 10:30 वाजले आहे, पण मध्ये बरेक झाला. पण ओव्हरऑल जर तुम्ही पकडला तर आता 3 तास तरी झाले मला हे सगळं करायला. छोट्या 1-1 गोष्टी व्यवस्थित धुवायची, वाळू टाकायची, मग ती सुकली, मग अजून रवा भाजायचा, तूप थोडं घ्यायचं, ड्रायफ्रूट भाजायचे, असं सगळं करून रेडी केलेलं आहे. तर आता काय रेडी झालं तुम्हाला एकदा मी दाखवते. तर ही आहे मूग डाळ आणि तांदूळ. तर हे छान तुपामध्ये भाजून घेतलेले आहे. घरी असताना आपण काय करतो, कुकरमध्ये त्याला शिट्टी देतो, त्याच्यामुळे बारीक जरी नाही केला तरी 1 इयरच्या बाळाला चालून जातं. घरात आपण गूळ टाकून मस्त त्याच्यात विलायची वगैरे टाकून देऊ शकतो. पण आता मी सध्या कशातच विलायची टाकत नाही आहे, कारण मला माहिती नाही कुठल्या गोष्टीचा मी तिखट फ्लेवर बनवेल की गोड फ्लेवर बनवेल. वेळेनुसार ते सगळं ॲडजस्ट करायचं म्हणून विलायचीचा फ्लेवर काही मी आता ॲड करत नाही कशातच. हे पण तुपात भाजून घेतली दलिया. आता छान याला ग्राइंड करून घेते. रवा तुपात छान भाजून घेतलेला आहे. तर कधी याचा उपमा बनवता येईल तर कधी याचा शिरा बनवता येईल, म्हणून इथे रवा छान तुपात भाजून घेतला म्हणजे टेस्टी लागेल. जास्ती ड्रायफ्रूट्स नाही घेतले, हार्डली 10 बदाम आणि 10 काजू इतकंच घेतलं आहे, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त हेवी पण नको व्हायला बेबीला. तर हे सगळं 4ही गोष्टी इथे रेडी झालेल्या आहेत आता. त्याचबरोबर हा मखाना मी तुपात भाजून घेतला होता, तर यातला अर्धा मखाना मी ग्राइंड करते आणि अर्धा असाच खायला सोबत घेणार आहे. आणि ही सगळ्यात शेवटी आपण सगळी मिक्स डाळ आणि साबुदाणा वगैरे टाकून जे सॅरॅलॅक बनवलं होतं त्यामध्ये थोडासा ओवा आणि जिरं घातलेलं आहे. ते सगळं छान भाजून घेतलं आणि हे रेडी झालेलं आहे. त्याचबरोबर मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा वेगळे भाजून घेतले होते. त्यामध्ये फक्त बदाम, काजू आणि पिस्ताच घेतलेला आहे, जास्ती काही ड्रायफ्रूट्स ॲड केले नाही. आणि हे पण मी भाजून घेतले वेगळे, कारण ड्रायफ्रूट्सची पावडर पण मी घेऊन जाणार आहे सोबत. आणि आता माझे सगळे सॅरॅलॅक्स बारीक पण करून झालेले आहेत. आता मी हे असे पावडर सगळे केलेले ना पॅकमध्ये भरून घेते, त्याच्यामुळे मी हे झिपलॉक बॅगमध्येच पॅक करणार आहे. प्लस याला एक आणखी वरून घालून घेईल, म्हणजे कसं फुटलं वगैरे तर भीती नाही, तर तेवढं एक सेफ्टी घेऊन मी त्याच्यातच नेत आहे. आणि
हे आहे मखाना पावडर, हे पण इझिली आपल्याला देता येईल गरम पाण्यामध्ये। त्यानंतर ही दुसरी आहे मूग दाल खिचडी, तर ही पण मस्त ग्राइंड करून घेतली, एकदम सगळं छान बारीक बारीक। आणि हे बघा असं सगळं टेक्स्चर आलेलं आहे याचं। आता हे पण बॅगमध्ये पॅक करून घेते। त्यानंतर हा दलिया आहे, मूग डाळ खिचडी भरली त्यानंतर दलिया। ॲक्च्युली हे सगळं सारखं सारखंच दिसतं म्हणून मी असं नावं लिहून ठेवते याच्यावर। आता कसं एवढ्या गोष्टी रेडी आहेत माझ्याकडे, तिला केव्हा काय द्यायचं टेन्शन नाही। हे बघ तुझे सारे सगळे रेडी झाले नानू, आता काय खाणार तू? तर मग अनायाची पॅकिंग ती अजूनही चाललेलीच आहे। काल मला ते सेरेलॅक्स बनवता बनवता 11 वाजले आणि त्यानंतर दिवसभरही मी इतकी बिझी होती ना की मला अजून काही एनर्जीच नव्हती पॅकिंग करण्याची किंवा डोकंही चालत नव्हतं आता काय काय भरायचं आहे। मी म्हटलं आता नको, आणि तिची पण चिडचिड झाली होती कारण ती ऑलरेडी 2-3 तास माझ्यापासून दूर होती, तर तिचं तेवढ्या वेळात होऊन जातं की नाही आता तू पाहिजे मला। मग मी तिथेच स्टॉप केलं। सकाळी उठून म्हटलं आता करू मग करू, असं करता करता दिवस गेला, संध्याकाळ झाली। तर मी ते चीट्सवर नाव आहे ना सगळे सेरेलॅक्सवर, ते रोशनला लिहून मागितले मध्यंतरी, आणि दिवसभरात वेळ मिळेल तसा जमेल तसं अनाया झोपली तेव्हा किंवा ती खेळत आहे तेव्हा एक एक गोष्ट सगळी आठवणींनी काढून एका ठिकाणी जमा केलेल्या आहेत। आता फायनली मी त्या बॅगमध्ये पॅक करते, तर चला आता सुरुवात करते। आता सगळे प्रिपरेशन झाली आणि फायनली मी बॅग भरायला बसलेली आहे। तर एक एक गोष्ट तुम्हाला दाखवते की बॅगमध्ये काय भरणार आहे। आणि तर एक्झॅक्टली जे सगळं मी घेतलेलं आहे ते तुम्ही पॅक करू शकता तुमच्या बाळासाठी। 6 दिवसाची ट्रिप आमची असणार आहे, तर अकॉर्डिंगली सगळ्या गोष्टी मी पॅक करत आहे। तर चला सुरुवात करू। पहिले आपण खाण्याच्या सगळ्या गोष्टी पॅक करून घेऊ आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी। तर इथे मी ना वेगवेगळे सेरेलॅक्स बनवले, ते सेरेलॅक्सच्या सगळ्या रेसिपी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मिळालेल्या असतील, डिटेलमध्ये मी सगळं काही शेअर केलेलं आहे। तर इकडे हे क्वांटिटी खूप जास्ती वाटते पण एवढी मी घेणार नाही, यातली कमी कमी करून घेईन कारण मी भरपूर व्हरायटी करून घेतलेल्या आहे। तर जर तुम्ही इतक्या व्हरायटीज करत नसणार तर तुम्ही याच्यातलं काहीतरी कट डाऊन करू शकता, म्हणजे 3 गोष्टी तरी काहीतरी डिफरंट पाहिजे। तर मी 3च्या ठिकाणी किती घेतलेलं आहे बघा, 1 2 3 गोष्टी इनफ आहे। तर आता मी याच्यातली क्वांटिटी कमी करून घेते आणि हे पॅक करते। तर ह्या 6 गोष्टी मी घेतलेल्या आहे, ते काय काय हे पण दाखवून देते एकदा परत। रवा घेतलेला आहे, त्यानंतर हे आहे मखानाचं पीठ, मखाना खूप जास्ती महत्त्वाचं आहे घेणं। त्यानंतर हे नाचणी आहे आणि त्यानंतर हे आहे दलिया, त्यानंतर हे आहे दाल सेरेलॅक आणि त्यानंतर हा आहे मूग दाल खिचडी। आता सगळ्यात महत्त्वाची सांगायची म्हणजे एक गोष्ट फूडबद्दल, की जर तुम्ही हे सगळे सेरेलॅक्स बनवून घेत असाल तुमच्या बाळासाठी तर ॲटलिस्ट 15 डेज आधीपासून ते तुमच्या बाळाला ट्राय करा, म्हणजे यातलं काही त्यांना एलर्जेटिक तर नाही। ॲक्च्युली अनाया हे सेरेलॅक खूप दिवसापासून खाते, तिला हे बिलकुल चांगले आवडतात म्हणून मी हे सगळं बनवून घेतलेलं आहे। तर कुठलीही गोष्ट ट्रॅव्हलिंगमध्ये देण्याच्या आधी बाळाला घरी 15 दिवसाच्या आधी ट्राय करा आणि मगच ट्रॅव्हलिंगमध्ये द्या, नाहीतर मग त्यांना त्या गोष्टींची जर एलर्जी झाली तर तुमचे पूर्ण ट्रॅव्हल खराब होऊन जाईल। तर मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या घेत आहे ना त्या सगळ्या अनायाला ट्राईड अँड टेस्टेड आहे म्हणून मी घेत आहे। आता त्या व्यतिरिक्त सेरेलॅक्स बनवण्यासाठी मला ॲडिशनली काय काय गोष्टी लागणार आहेत त्या मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी हळद घेतलेली आहे, त्यानंतर इथे हा गूळ घेतलेला आहे। तर कधी तिखट बनवणार तर कधी गोड, तर म्हणून गोडसाठी पण ऑप्शन आहे आणि हळद घेतलेली आहे म्हणजे तिखट काही बनवायचं त्याच्यासाठी ऑप्शन आहे। अजून मी तिला तिच्या जेवणामध्ये तिखट देत नाही, मिरची देत नाही, त्यामुळे हळद आणि मीठ सफिशियंट आहे। तर तिखट आणि गोडचं दोन्ही झालं, एक छोटा चम्मच याच्यासोबत कॅरी करायचं आहे। प्लस कधी खीर वगैरे बनवली तर ड्रायफ्रुट्स पावडर घेतलेला आहे, पण मी हे जास्तीत जास्त अवॉइड करेल तिला देणं कारण ट्रॅव्हलिंगमध्ये काही जड गोष्टी नकोच, पण सोबत घेऊन घेतलं मी। आता ह्या झाल्या, मी जेव्हा हॉटेलवर राहील तेव्हा तिला मी हे बनवून देईल आणि ते बनवून कसं देईल हे सुद्धा तुम्हाला सांगते। पण रस्त्यात आता दिवसभर काय द्यायचं, मोस्टली मी तिला ब्रेस्टफीड करू शकणार नाही, कुठे काही अपॉर्च्युनिटी मिळाली फीडिंग रूम वगैरे असतं अवेलेबल तर मी ब्रेस्टफीड नक्कीच करेल।
पण नाही जर जमलं तर आता तिला एवढी प्रॉब्लेम नाही आहे, दिवसात तिचं मॅनेज होऊन जाते ब्रेस्टफीड नाही केलं तरी पण बघू ते ब्रेस्टफीडचं कसं मॅनेज होईल. त्याच्या व्यतिरिक्त जर तिला चुटुरमुटूर काही असं द्यायचं आहे दिवसभरात तर त्यासाठी मी काही ऑप्शन्स घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवते. तर हा आहे राजगिरा लाडू. त्यानंतर हा मखाना मी घेतलेला आहे. जेव्हा आम्ही तिला वॉकला वगैरे घेऊन जातो ना तिला हे घेऊन जात असतो मी सोबत डबा. तर आणि पाण्याची बॉटल नेहमी सोबत ठेवायची जेव्हा आपण असं त्यांना काही देतो आहे, कारण ठसका लागू शकतो. तर पाणी सोबत असलं पाहिजे जेव्हा त्यांना काहीही देतो तेव्हा. हे एक संध्याकाळी स्नॅक्सचं ऑप्शन म्हणून हे छान आहे, स्नॅक्स किंवा ब्रेकफास्टच्या ऑप्शनसाठी. तर हे आहे राजगिरा. याच्यामध्ये ना आपण दूध टाकून त्यांना देऊ शकतो, त्यांना मस्त वाटतं. अनाया तर छान खाते. सध्या अनायाला आम्ही दूध द्यायचा प्रयत्न केला पण तिने काही दूध घेतलं नाही. ती एक वर्षाची व्हायच्या 10 दिवस आधीपासून आम्ही दूध ट्राय केलं, कारण आम्हाला माहिती आम्हाला ट्रिपला जायचं आहे. पण तिने दूध काही एक्सेप्ट केलं नाही तेवढ्या प्रमाणात आणि मग लगेच तिची तब्येत खराब झाली. त्यामुळे तिला बाहेरचं दूध तसंच देता आलं नाही आम्हाला. पण यामध्ये दुधामध्ये राजगिरा टाकून मी तिला 4-5दा दिला आणि तिला तो आवडला होता. तर तिची तब्येत आता मोस्टली ओके झालेली आहे. म्हणजे तिला लूज मोशन संपल्यासारखं झालेलं आहे ऑलमोस्ट. तिने दिवसातनं 1 किंवा 2दाच मोशन केलेलं आहे आणि ते पण नॉर्मल केलं आहे. आता काहीसं लूज मोशन तिला झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे मग तिला दूध देता येईल तर पण कमीच प्रयत्न करू आम्ही द्यायचा. पण जर ऑप्शन नसेल काही आणि द्यायचं झालं तर मग हे राजगिरा आहे दुधात टाकून द्यायला. त्या व्यतिरिक्त हे मुरमुऱ्यांचे ऑप्शन्स खूप छान आहे. तुम्हाला मार्केटमध्ये हे मिळणं थोडं कठीण आहे. कुठे कुठे मिळतं इझिली, कुठे मिळत नाही. फ्रेश मार्ट्समध्ये तुम्ही बघा, स्टार बाजारमध्ये तरी मला मिळालं नव्हतं, रिलायन्स फ्रेश मार्टमध्ये पण मिळालं नव्हतं. रिलायन्स फ्रेश मार्टमध्ये मला ज्वारीचे छोटे छोटे मुरमुरे येतात ते मिळाले होते पण हे नव्हते मिळाले. पण जे लोकल किराणा शॉप असतात ना पुण्यात तरी आहेत भरपूर आणि तिथे हे अवेलेबल होतं. तर मी हे घेऊन आली. हे खूप हेल्दी ऑप्शन आहे आणि मुलांना आवडतं. त्यांना असं टाइमपास दिवसभर खायला आणि पोट भरलं राहतं मुख्य म्हणजे. आणि तर मी असं पण इन जनरल तिला देत असते अनायाला. आता सगळ्यांचा प्रश्न असेल अनायाला दात आहे का, तर अनायाला 2 छोटे छोटे दात आलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्ती नाही आहे. पण हे ना विरघळलं जातं असं मस्त, त्याच्यामुळे त्यांना खायला काहीच त्रास होत नाही. मखाना पण अनाया मस्त खाते. आणि 10 महिन्याच्या वर जर बाळ असेल ना त्यांच्या हिरड्या तशाच मजबूत झालेल्या असतात तर ते खाऊ शकतात. फक्त त्यांना अंदाजा पाहिजे की हे खायचं आहे, गिळायचं नाही. जर त्यांनी गिळलं तर गळ्यात अडकेल आणि मग ते वॉमिटिंग होऊ शकते. तर आता आपल्या बाळाला कशी सवय आहे त्याच्यानुसार तुम्ही सगळ्या गोष्टी प्लॅन करू शकता. अनायाला या गोष्टी खायची सवय आहे म्हणून मी त्या सगळ्या घेतलेल्या आहेत. आता त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉटल्स. तुम्हाला बॉटल्स घरात जेवढे अवेलेबल असतील तेवढ्या कॅरी करा. माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्या मी सगळ्या कॅरी करते, कारण काय होतं ना ही सगळ्यात मोस्ट कॉमन गोष्ट आहे जी आपण विसरू शकतो कुठेही, आणि म्हणून ती जास्तीत जास्त असेल तेवढं घेऊन जा. तर मी ना इथे तिच्या 2 बॉटल्स घेतलेल्या आहे. जनरली मी ही पाण्यासाठी वापरते आणि ही दुधासाठी वापरते. दूध तर पित नाही पण पिलं तर ही दुधाला वापरता येईल आणि ही पाण्याला, आणि नाहीच तर मग ही पाण्याला पण वापरता येते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, तर ही लवलॅपची बॉटल आहे आणि ही बॉटल मी रिसेंटली परचेस केली होती. तर मुलांची जशी जशी स्टेज वरती जाते तसं तर तुम्हाला त्यांचे निप्पल्स चेंज करायला पाहिजे, नंतर त्यांच्या पोटामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जातं. आता ही निप्पल याने एकच होल असल्यामुळे पाणी कमी जातं. आधी तिची कपॅसिटी कमी प्यायची होती तर ती यांनी आरामात पिऊ शकत होती, पण आता तिची जास्ती पाणी पिण्याची कपॅसिटी आहे आणि त्यांनी थोडं थोडं पाणी यायचं ना तर ती प्यायची नाही. आम्हाला थोडं मध्यंतरी झालं रे आणि पाणी खूप कमी पिते 2-3 दिवस. मग मी ना तिची निप्पल चेंज करून बघितली तर या निप्पलने ती छान पाणी पिते. आता याला 3 होल्स असल्यामुळे तिला पाणी पण भरपूर येतं आणि पोट भरतं. दिवसातनं 2 बॉटल ती आरामात संपवते. आणि त्यानंतर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेऊन टाका, म्हणजे ट्रॅव्हल जरी नसेल करत तरी घेऊन टाका. बाहेर कुठे गेलं कसं द्यायचा हा प्रश्न पडतो आहे, तर तुम्हाला ही खूप जास्ती हेल्प करेल. मला तर खूप जास्ती हेल्प करेल. तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी तिला ह्या बॉटलनी एक सिपर ठेवलेला आहे. याची गरज नाही, तिला सिप करता पण येत नाही, पण म्हटलं असो सोबत, म्हणजे ह्या पाण्याच्या बॉटला जर संपल्या तर एक बॉटल नेहमी भरलेली सोबत असावी म्हणून मी ही एक एक्स्ट्रा घेतलेली आहे. आणि एक डबा सुद्धा एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे मी आता हे फूड बनवणार तर मला न्यायचं कशात हा पण प्रश्नच पडेल, तर म्हणून मी एक डबा सोबत घेतलेला आहे जो रिकामा आहे. तर ह्या सगळ्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत, बॉटल्स वगैरे. तर याच्यापेक्षा जास्त तुमच्या घरात असेल 2-3 बॉटल्स तुम्ही एक्स्ट्रा घेऊन जा नक्कीच. आता मी कपडे ना सगळ्यात शेवटी दाखवते तुम्हाला किती आणि काय काय घेतलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं पहिलं दाखवते. अनायाला
खाऊ घालताना हे खूप जास्ती मदत करतं मला. आणि तिकडे गेल्यावर तिच्यासाठी 1-2 टॉयज पण घेते मी. याच्या व्यतिरिक्त हा एक टॉय आहे, हा सोबत घेऊन घेते आणि 1-2 छुनछुना घेते. आता खूप जास्ती पण आपण घेऊन जाऊ शकत नाही, बाकी लागलं तर मग तिकडे घेता येईल. तर हार्डली हा एक टॉय प्लस 1 छुनछुना एवढा घेते. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे बाइंडर ना खूप जास्ती महत्त्वाचं आहे. तिला जेवताना वगैरे ना तिला बिझी ठेवण्यासाठी हे खूप मला हेल्प करतं, म्हणून हे बाइंडर घेतलं आहे. ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, जास्ती भारी पण नाही आणि म्हणजे चांगलं आहे. म्हणजे प्रत्येकाने एक ट्रिपमध्ये जर कॅरी केलं तर थोडीशी टेन्शन कमी होते बाळाची. त्यानंतर बेसिक ज्या गोष्टी आपल्याला लागतात वाइप्स वगैरे त्या सगळ्या घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर तिची मी मेकअप किट दाखवते, म्हणजे तिला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या बॉडी लोशन पासून तर बाथ टाईमसाठी सगळं काही आहे ते सगळं दाखवते काय घेतलेलं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज मेडिसिन्स. तर त्याची मी ना अशी एक सेपरेट बॅग घेतलेली आहे, कारण ही बॅग ना आपल्याला लगेजमध्येच टाकावं लागणार आहे, कारण यामध्ये लिक्विड आहे तर ते आपल्याला सोबत घेऊन जाता येणार नाही फ्लाईटमध्ये. तिचे हे कोम घेतलेलं आहे. सध्या कोमचं तर तेवढं काम पडत नाही, पण ब्रश तिला खूप जास्त युजफुल असतो. त्यानंतर तिच्यासाठी एक मी बॉडी लोशन घेतलेलं आहे. मी बॉडी वॉशच्या ठिकाणी साबण घेतलेली आहे, कारण इझी टू कॅरी आहे, खूप जास्ती हेवी पण नको व्हायला म्हणून. यावेळी मी साबण घेतली. तिला मी जनरली बॉडी वॉशच यूज करते, पण मायलोची साबण अवेलेबल होती घरात तर म्हणलं ती घेऊ. नंतर तिची जे रेग्युलर औषध आहे ते 1 वर्ष द्यायची होती, त्यानंतर बंद करायची होती, पण आमच्याकडे अजून शिल्लक आहे म्हणलं आहे तेवढी देऊ आपण. आणि अजून डॉक्टरांना मी व्हिजिट करायचो आहे 1 वर्षानंतर ती झाल्यानंतर. तर 1 वर्षानंतरची जी वॅक्सिन असते ती आम्हाला द्यायची आहे. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती डिले झाली. तर आता आज उद्यामध्ये आम्ही डॉक्टरांना व्हिजिट करतो आणि विचारतो की हे डिस्कंटिन्यू करायचं का, पण सध्या मी सोबत घेतलेलं आहे कारण आम्ही तिला कंटिन्यू अजून देतो आहे. त्यानंतर तिचं हे फेस लोशन आहे ते घेतलेलं आहे. त्यानंतर तिची जी रेग्युलर मेडिसिन आहे अप्राइज डी ती पण घेतलेली आहे. तिचा शॅम्पू घेतलेला आहे. तिची रॅश क्रीम घेतलेली आहे. जनरली तिला रॅशेस कधी होत नाही, पण आम्ही सोबत ठेवतो, तर ती पण घेतलेली आहे. तापाची औषध घेतलेली आहे. त्यानंतर ही मळकीची म्हणजे उलटीची औषध आहे. आता रिसेंटली तिला उलटी खूप लागली होती, लूज मोशन खूप लागलं होतं, त्याच्यामुळे त्या औषधी पण तेवढ्याच महत्त्वाच्या म्हणून ते पण घेतलेलं आहे. ही सोफेरी तिची जी आयरनची मेडिसिन आहे जी वर्षभर आपण देत होतो, आता डिस्कंटिन्यू करायची असेल तर मला माहिती नाही, डॉक्टरांच्या व्हिजिटनंतर कळेल, ती सुद्धा घेतलेली आहे. या सगळ्या औषधी आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे सध्या तिच्यासाठी जी लूज मोशनची औषध होती ती अवेलेबल नाही आहे, ती संपलेली आहे. त्यानंतर तिची सर्दी खोकल्याची जी औषध आहे ती पण संपलेली आहे. तर त्या 2 गोष्टी आम्हाला आणायच्या आहेत, त्या मी लिस्टमध्ये लिहून घेतल्या. आता आमच्याकडे अजून 2-3 दिवसाचा वेळ आहे. 3 दिवसाआधी म्हणूनच मी तिची बॅग पॅक करायला घेतली की जर काही गोष्टी अवेलेबल नसतील तर ते आपल्याला वेळेत घेऊन येता येईल. आणि म्हणून बाळांची बॅग तरी लवकर पॅक करायची. आपल्या गोष्टी तरी ठीक आहे कॉम्प्रोमाइज होतील, नाही असल्या तरी कुठल्या, पण त्यांचं असं चालत नाही. औषध वगैरे सगळं वेळेत घ्यावं लागतं आणि तिकडे मिळेल नाही मिळेल हे सगळ्या गोष्टींचे कॉम्प्लिकेशन्स आल्यापेक्षा आधीच बाळांची बॅग भरायला घ्यायची. तर आमच्या दोघांची अजून व्हायचीच आहे, पण तिची सगळ्यात आधी भरायला घेतली मी बॅग. ही तिची किट रेडी झालेली आहे. त्यानंतर तिचे मी खूप सारे सॉक्स घेतले आहे. आणि सॉक्स अशी गोष्ट आहे जी इकडे तिकडे अशी पळून जाते, एक मिळतं तर एक मिळत नाही, म्हणून मी काय करते असा एक बटवा माझा आहे घेतलेला, त्याच्यामध्ये सगळे सॉक्स एकत्र ठेवते. तर असे खूप सारे पेअर्स मी सॉक्सचे तिचे घेऊन घेतलेले आहे. त्याचबरोबर असे जे सॉक्स आहेत थोडेसे फॅन्सी ते पण घेतलेले आहे. तिचं स्टॉकिंग घेतलेलं आहे आणि असे बुटीज पण आहे तिच्याकडे, ते पण मी घेतलेले आहे. तर सगळे काही याच्यामध्ये टाकले, अराउंड 10 ते 12 जोड तिचे सॉक्स बुटीज जे काही आहे ते सगळं याच्यामध्ये आहे आणि ते मी घेऊन घेतले आहे सोबत. नंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिचे कपडे. तर आता आम्ही 6 दिवसासाठी चाललेलो आहे, तर कन्सिडरिंग एका दिवसात 3 ड्रेसेस पकडले मी तिचे. सकाळी 1 लागेल मे बी, दुपारी 1 आणि संध्याकाळी 1 असं लागत नाही, पण कशासाठी पकडलं कारण कधी ओमेटिंग झाली, जेवण सांडलं, ड्रेस खराब झाला, चेंज करायचा आहे, तर बाळांना दिवसातनं 3 ड्रेसेस एनी हाऊ लागतात. तर मी तिचे 18 ड्रेसेस कॅरी करताय 6 दिवसाचे, 3-3 प्रमाणे 18 ड्रेसेस मी घेतलेले आहे. या व्यतिरिक्त जर जास्त काही लागले ना ड्रेसेस तर मग धुवून घेता येईल, तेच एक ऑप्शन आहे. आणि तिचे 3 नाईट सूट्स कॅरी केलेले आहे या 18 ड्रेसेसच्या व्यतिरिक्त, म्हणजे 21 झाले ड्रेसेस आता. त्यानंतर मी तिचा एक स्विम सूट कॅरी केलेला आहे, म्हणजेच 22 झाले. त्या व्यतिरिक्त मी तिचे 2 स्वेटर्स कॅरी केलेले आहेत, 23-24, म्हणजे असेच खूप सारे होऊन जातात ड्रेसेस. तर तुम्हाला दाखवते बाकी सगळं मी काय काय घेतलेलं आहे. तर हे त्यातले काही ड्रेसेस आहेत. आता तुम्हाला मी जे सॉक्स दाखवले होते त्याच्या व्यतिरिक्त मी 3 शूजचे पेअर्स पण घेतलेले आहे. तर असे 2 शूजचे पेअर्स आहेत तिचे आणि या व्यतिरिक्त एक आणखी आहे, तर असे 3 शूजचे पेअर पण घेतलेले आहेत. नॅपकिन्स खूप सारे घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6
आणि हे तिची एक बिब्स घेतलेलं आहे. बिब्स ती घालत नाही, पण म्हटलं एखादं असो म्हणून एक ठेवलेला आहे. त्या व्यतिरिक्त तिचे 2 स्वेटर्स मी कॅरी करणार आहे आणि 2-3 स्वेट शर्ट्स पण आहेत याच्या व्यतिरिक्त, म्हणजे एकदम ते जाड आहेत की त्याच्यावर म्हणजे स्वेटर घालायची गरज पडत नाही. तर स्वेटर यासाठी 2 की एखादं खराब झालं तर दुसरं वापरता येईल. त्यानंतर थंडी असेल म्हणून तिचे हे 2 कॅप्स कॅरी करते आहे. त्या व्यतिरिक्त ती पण मी एक घेते सोबत, म्हणजे स्टाईल पण मारता येईल थोडीशी. तर तिचे टॉवेल्स अँड ड्राय शीट्स, तर मी हे एक टॉवेल तिचा घेतलेला आहे, प्लस हे तिचे दुपट्टे, म्हणजे हे ॲज अ टॉवेल पण यूज करू शकतो किंवा फीड करायसाठी वापरायचे असेल ते आहेत. 2 ड्राय शीट्स घेतले आहेत, तिला लागत नाही आता. लूज मोशन झालं त्यावेळी कधी आउट ऑफ कंट्रोल होऊन जातं, तर मग ड्राय शीट टाकलेली कधी सेफर साईड बरी, म्हणून 2 छोट्या ड्राय शीट्स घेतलेल्या आहेत मी. तिचा हा एक स्विम सूट घेतलेला आहे. नंतर तिचा एक गॉगल घेतलेला आहे. ती थोडीशी हेअर एक्सेसरीज घेतलेली आहे इथे, आणि त्याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी दाखवते. त्या मी पॅक करून टाकल्या. आधी छोट्या होत्या ना, मग म्हणजे लक्षात राहत नाही म्हणून त्या आधीच पॅक केल्या. तर तिचे हेअर बँड्स आहेत खूप सारे, तर असे मी वेगवेगळे तिचे हेअर बँड्स घेतलेले आहेत. आणि त्यानंतर हे तिचे छोटे बीट्स आहेत ते पण घेतलेले आहेत एक्स्ट्रा. आणि इथे तिच्या हेअर क्लिप्स आहेत त्या घेतलेल्या आहेत. 2-3च गोष्टी राहिलेल्या आहे फायनल. आणि मी एक सांगायची विसरली होती, थोडेसे मनुके पण घेतलेले आहेत. ती खात नाही, पण तिला एक जर देता आलं तर देईल म्हणून हे ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बेबी कॅरियर घेतो आहे. हे खूप जास्त हेल्प करणार आहे. आम्ही स्ट्रॉलर घेत नाही आहे, कारण ती स्ट्रॉलरमध्ये फार बसत नाही. आता ती चालायला लागलेली आहे, आणि जर तिने स्ट्रॉलरमध्ये नाही बसलं तर स्ट्रॉलर कॅरी करण्याचं एक टेन्शन आमच्यावर येऊन जाईल. आणि आम्ही 4 जण आहे तिला घेणारं, तर आळीपाळीने घेता येईल म्हणून आम्ही स्ट्रॉलरचा नाहीच घ्यायचा असा विचार केला. पण कॅरियर घेतो आहे, कारण हातात कंटिन्यू घेणं थोडंसं कठीण आहे, तर कॅरियरमध्ये ते जमून जातं इझिली. आणि कॅरियर काय कुठेही फोल्ड करून पटकन ठेवता येतं, म्हणून आम्ही कॅरियर सोबत घेतलेला आहे. डायपर्स, तर डायपर्स आता किती घ्यायचे हा प्रश्न होता, पण आता खूप मोठं पॅक घेऊन जाणं पण शक्य नाही आहे, एवढं जागा खूप लागते. म्हणून मग आम्ही काय केलं, 72चं पॅक होतं तर हे अर्ध घेतलं, म्हणजे 36 घेतले आहे. कन्सिडर जर केले एका दिवसाला 5ही लागतात असे कन्सिडर केले ना, तरी पण 30 मध्ये होऊन जातं. त्यापेक्षा 5-6 जास्तीच घेतलेले आहे. तर हे 36 डायपर्स आहे ते मी घेतलेले आहेत सोबत. त्यानंतर तिची एक गोष्ट राहिलेली होती ती म्हणजे तुम्हाला सांगायची, थर्मामीटर घेतलेला आहे मी ताप वगैरेला तर मोजायला, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक प्लेट आणि चम्मच सुद्धा घेतलेला आहे, खाऊ घालायसाठी लागणार म्हणून हे 2 गोष्टी घेते. तिथे असणार आहे मला माहिती, पण आपल्या सोबत असलेलं कधीही बरं. ते म्हणजे हा इलेक्ट्रिक कुकर आम्ही कॅरी करणार आहे. आतापर्यंत आम्ही अनायासोबत सगळ्या ट्रिप्स ज्या केल्या त्या एका दिवसाच्या होत्या, म्हणजे घरून खाऊन नेलं, दिवसभर काहीतरी खायला दिलं, फेडिंग केलं की होऊन जायचं. किंवा त्याआधी आम्ही जेव्हा 1-2 दिवसाची ट्रिप केली होती तेव्हा अनाया 5 महिन्याची होती, तेव्हा ती काही खात नव्हती बाहेरचं, फक्त फेडिंगवर होती, म्हणून फार लोडच नव्हता. जेव्हापासून ती खायला लागलेलं तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टींचा लोड आलेला, का हे न्यायचं ते न्यायचं, हे नाही तर ते, कारण आता तेवढं दूध पण राहिलेलं नाही. पहिले ब्रेस्ट मिल्क खूप राहायचं, आता ती वर्षाची झाली तर ब्रेस्ट मिल्क हळूहळू कमी होत जातं. तर मग आता तिच्या खाण्याची सोय म्हणजे काहीतरी आम्हाला कुकिंगला लागणार होतं. हॉटेलमध्ये गेल्यावर कुठल्या हॉटेलमध्ये किचन ॲक्सेस असतो, पण नसला तर मग काय करायचं. आम्हाला अशी गोष्ट पाहिजे होती ज्याने कुठेही मला तिला कुक करून देता येईल, म्हणजे असं बॅरियर नाही की मी बाहेर आहे की काय, कुठेही देता आलं पाहिजे. ब्रेस्ट मिल्क कुठेही देणं तेवढं शक्य नाही आहे, पण मी कुकिंग कुठेही करू शकली पाहिजे असं मला पाहिजे होतं. आणि त्यासाठी मग मी हे इलेक्ट्रिक कुकर घेतलेलं आहे. मध्ये खूप काही गोष्टी होतात बहुतेक, आता मला काही फार माहिती नाही, कारण मी ना हे येऊन 2-4 दिवस झाले, आम्ही आधीच मागवून घेतला, मला माहिती होतं जायचं आहे म्हणून मागवायचं. तर एक्सप्लोर केलं की कुठलं चांगलं वगैरे, तर अगारोचं आम्ही आता मागवलेलं. आम्हाला माहिती नाही आता ते कसं असणार आहे, काय माझा रिव्ह्यू कसा आहे काय नाही, मी तुम्हाला पुढे शेअर करेल पुढच्या व्हिडिओजमध्ये. तर आता याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत, हे सगळं दिसत आहे, म्हणजे मल्टिपल गोष्टी याच्यामध्ये कुक करता येणार आहे असं दिसतंय मला, कारण याच्यामध्ये एग्स वगैरे पण होतील, एग्सचं स्टँड आहे. आणि हा असा कुकर आहे, 1.2 लिटरचा आहे. अनायाचं फूड आरामात बनतं, तेवढंच नाही तर आपली मॅगी बिगी पण आरामात बनते. आणि याची टेस्टिंग आमची अजून व्हायची आहे, तर आता 2-3 दिवस जे राहिलेले आहेत आमच्याकडे, त्यामध्ये याची टेस्टिंग करू घरात, म्हणजे काहीतरी बनवून बघू याच्यामध्ये. आणि हा पण आम्ही सोबत कॅरी करणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक्सचे सगळे आयटम्स आहे ते वेगळे ठेवणार आहे, कारण एअरपोर्टवर मध्ये सगळं काढून वेगळं चेक करतात, त्यासाठी मग पूर्ण बॅग खोलायची गरज नाही पडली पाहिजे, म्हणून इलेक्ट्रॉनिक्स सगळे एका बाजूला आणि लिक्विड वगैरे वाले जे गोष्टी आहेत ते सगळे एका बाजूला, आणि कपडे वगैरे आणि फूड वगैरे सगळं एका बाजूला, असं सगळं सेग्रिगेट करून आता मी पॅकिंग करणार आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला मी आतापर्यंत दाखवल्या त्या सगळ्या मी अनायासाठी फक्त घेतलेल्या आहे. आमची पॅकिंग तर ही नाहीच,
तर या सगळ्यांची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुमच्यासाठी खूप सोपं होईल. जेव्हा तुम्ही पॅकिंग कराल तर तुम्ही चेक करू शकता की येस हे डन झालं, हे डन झालं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी ॲक्च्युली 2 दिवस लावले. माझी पॅकिंग ना कालच झाली असती तसं करायचं, कारण आपला कसं डोक्यात असतं भरभर आपण भरून टाकतो. पण मला तुम्हाला दाखवायसाठी म्हणून ना सगळ्या गोष्टी आधी अरेंज कराव्या लागतात. असं बसावं लागतं, अनायाला रोशनला सांभाळायला द्यावं लागतं की तुला हिला बघ बाबा तू आता 1 तास आणि मी व्हिडिओ बनवते. आणि मग म्हणजे या व्हिडिओ मागे इतकी सगळी मेहनत असते. म्हणजे असं वाटतं तुम्हाला की अरे 15-20 मिनिटं बसून काय व्हिडिओ बनवायचा आहे, पण असं नाहीये. मी कालपासून लागली, 4 वाजतापासून मी सुरुवात केली, सॅरलॅक्स बनवले, ते सगळं आवरून ते सगळं पॅक करून ठेवलं, सगळं थंड होऊ दिलं, त्यानंतर पॅक केलं. असं करता मला 11 वाजले. मग पुन्हा आजचा दिवस निघाला. आपली रोजची रुटीन, सकाळचं स्वयंपाक, जेवण, तिचं झोपणं, तिचं सगळं करणं, मग त्यानंतर तिचं इव्हनिंग स्नॅक्स सगळं आवरून दिलं. आणि त्यासोबत मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला आता दाखवल्या ना त्या मी कलेक्ट केल्या एका ठिकाणी आणून की इथे ठेव बाबा, मी विसरायला नको. आणि मग हे सगळं करून आता आम्ही तुमच्यासोबत बसलेली आहे शेअर करायला. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि मी असं अज्युम करते की जेव्हा केव्हा तुम्ही ट्रॅव्हल करणार असेल तर तुमच्या बेबीची बॅग पॅक करायला तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्ती हेल्प करेल. आणि खरंच असं असेल तर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.